जय शिवराय मित्रांनो, अतिवृष्टी अनुदान 2025 याच्या संदर्भात एक अतिशय आणि महत्त्वाचा असा अपडेट आहे आणि हेच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही जर पाहिलं असेल, राज्य शासनाच्या माध्यमातून जी काही शेतकऱ्यांसाठी अनुदानाची रक्कम जाहीर केली होती, तर ती आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर पूर्वी जे काही अतिवृष्टी अनुदान होतं, तर ते सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालं। त्याच्यानंतर दुसरा टप्पा जमा झाला आणि त्याच्यानंतर काही शेतकऱ्यांना तिसरा टप्पा सुद्धा जमा झाला आणि याच्यामध्ये जे काही रब्बी बी बियाण्यासाठी जे अनुदान देण्यात येणार होतं, ते सुद्धा अनुदान काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे। मित्रांनो, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढला नव्हता, अशा सर्व शेतकऱ्यांसाठी आता ई-केवायसीचं जे काही ऑप्शन आहे ते चालू करण्यात आले आहे आणि हे ऑप्शन चालू केल्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढला नव्हता, त्यासुद्धा सर्व शेतकऱ्यांना आता हे पैसे मिळणार आहेत। तर त्या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या आजच जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन आपली केवायसी पूर्ण करायची आहे आणि ही केवायसी पूर्ण केल्याच्या नंतर 5 ते 10 दिवसांमध्ये त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे वितरण होणार आहे। मित्रांनो, आता याच्यानंतर ज्या शेतकरी अनुदानाचा पहिला टप्पा पडला त्यानंतर व दुसरा टप्पा पडला नाही, तर याच्या मागचं नेमकं कारण काय आपण जर पाहिलं असेल, तर ज्यावेळेस राज्य शासनाच्या माध्यमातून पहिला टप्पा पूर्ण दिलेला आहे, तर त्या पहिल्या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या नावानं 1 हेक्टर अर्थातच 2 किंवा 2.5 एकर जमीन आहे, तर त्याच्यापैकी फक्त 50% अनुदान हे तुम्हाला पहिल्या टप्प्यात देण्यात आलेलं होतं आणि त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांना एका एकरपेक्षा कमी वावर आहे किंवा एकर वावर आहे व एकरभर वावर आहे, तर अशा सर्व शेतकऱ्यांना 100% अनुदान त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे। म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या एकरवाल्या शेतकऱ्यांना ते दुसऱ्या टप्प्याचे पैसे मिळणार नाहीत, कारण की त्यांना जे काही पैसे होते तर ते अगोदरच्या पहिल्या टप्प्यामध्ये दिलेले होते। त्याच्यामुळं काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा दुसरा व तिसरा टप्पा जमा झालेला आहे। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळाले नाहीत, तर त्यांचं मुख्य कारण हे आहे। आता याच्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढलेला अद्याप देखील पैसे जमा झाले नाही। अशा सर्व शेतकऱ्यांना तुमच्या बँकेचा आधार लिंक कोणत्या खात्याला लिंक आहे, तर ते हे चेक करून घ्या। हे चेक करण्यासाठी तुम्हाला मी या चॅनलवरती अगोदर सुद्धा व्हिडिओ टाकला आहे आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता की तुमचे पैसे नेमके कुठे जमा झाले आहेत आणि त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांचा विकी नंबर जनरेट झाला त्यांचे पैसे पण सुद्धा जमा झाले असं म्हणत आहे। पण ते पैसे कुठे जमा झाले हे कसं बघायचं, तर तुम्हाला तुमच्या गुगल क्रोमवर जायचं आहे। त्या ठिकाणी दुष्काळ ई-केवायसी स्टेटस यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्या साईटवर गेल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा 12 अंकी किंवा 15 अंकी जो काही विकी नंबर आहे, तर तो विकी नंबर टाकायचा आहे आणि हा विकी नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी बँकेचं नाव, पैसे कधी जमा झाले, कोणत्या बँकेमध्ये जमा झाले किंवा पैसे जमा झाले नाही तर का जमा झाले नाही, अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे। मित्रांनो, ही होती अतिशय महत्त्वपूर्ण माहिती, अतिवृष्टी अनुदान 2025। आता याच्यानंतर याच्यामध्ये बरेच काही शेतकरी येतात की जे काही सामाजिक खातेदार असतील, मयत शेतकरी असतील, यांचे सुद्धा पैसे कसे मिळवायचे याचा सुद्धा व्हिडिओ मी येणाऱ्या या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवणार आहे। चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।